संघर्षाची थेट दृश्य पुन्हा परदेशी पाहुण्या मनोरा रस्त्यात यावेळी पद्धत जरा वेगळी दिसते। आज आपल्याला माहिती की आपल्या सण उत्सवाने अगदी जागतिक स्तरावर देखील वेळ लावलेला आहे। आपली संस्कृती जी आहे ती परदेशी पाहुण्यांना अतिशय नेहमीच आकर्षित करत असते। मग अगदी गणपती असो किंवा होळी असो आणि अगदी दहीहंडीचा हा खेळ असो। दहीहंडीसाठी खास करून आपण बघतो की परदेशी पाहुणे देखील मुंबईत अनेक मंडळांमध्ये जाऊन हजेरी लावतात। ही दृश्य आपण बघू शकतो। आपल्याला माहिती आहे की स्पेनच्या गोविंदाने देखील एक जागतिक रेकॉर्ड केला होता 10 थरांचा आणि त्याचप्रमाणे ही परदेशी पाहुणे देखील थरावर थर लावतात। मघाची पद्धत जरा काहीशी वेगळी होती, आता अजून एका वेगळ्या पद्धतीनं अर्थातच दहीहंडी फोडण्याचा हा प्रयत्न। चोर मच गया चोर आया माखन चोर असं म्हणत अर्थातच प्रत्येक जण त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन करतायत दहीहंडी पर्यंत पोहोचण्यासाठी। खालचा बेस जो आहे तो त्यांनी मोठा केलेला आहे आणि हळूहळू आपण बघतोय अगदी एका थरावर एक थर, दुसऱ्या थरावर अगदी सारख्या उंचीच्या सारख्या वजनाचा एक थर। त्याचप्रमाणे आपण बघतोय की विविध थर लावण्यात आले। त्याचे कपडे देखील एक वेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतात, एक गेटअप जेणेकरून पायाची ग्रिप ही नीट राहील। प्रयत्न केला होता दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा। अर्थातच कुठलंच मंडळ कुठलंच पथक हे थकत नाही, पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं उमेदीनं ते उभं राहतं आणि सरसर वरती चढत धक्कन पडलं तरी पुन्हा तोच आनंद, पुन्हा तोच उत्साह आणि त्याच उत्साहानं दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न। विविधतेतून एकता साधण्याचा असा हा दहीहंडीचा अतिशय सुंदर संदेश देत असतं। आज आपण जी बघतोय विविध रंगाची जी उधळण आहे ती वेगवेगळी मंडळं आहेत आणि सगळी मंडळं आणि मग त्याच्यामध्ये अनेक अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत विविध जातीचे विविध धर्माचे लोक एकत्रीकरण होतं आणि या एकत्रीकरणातून आपलं एकतीस साध्य करण्याचा दहीहंडी फोडण्याचा यांचा प्रयत्न असतो। फक्त फोड म्हणा एवढंच त्यांना असतं आणि आपण म्हटलं की फोड राया म्हटलं की त्यांना अजून उत्साह येतो आणि दहीहंडी फोडण्यासाठी एक नवीन ऊर्जा एक मिनिट हे जय जय महाराष्ट्र घे ऐका आपण हे जय जय महाराष्ट्र घेऊया का घेऊया सगळेजण हात उंचावून गाणं संपेस्तोवर टाळ्या वाजवणार। मला 2 मिनिटं बोलू द्या। महाराष्ट्रावरती महिन्याभरापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला। संघर्ष प्रतिष्ठानची ही दृश्य त्याचबरोबर वरळीतली देखील संकल्प प्रतिष्ठानची दृश्य आपण बघू शकतो। वरळीला देखील आपण बघतोय की सुंदर असे थर लावण्याचा गोविंदा पथकाचा ऐग्य प्रयत्न आपण बघतोय की अगदी एक लहान मुलगा थर लावण्यासाठी अगदी वर गेला होता। Kuma kunda